भाईंदर पश्चिम परिसरात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातलाय। पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आहेत, संजीव चव्हाण जी चांगलं काम करतात। हे आमच्या ऑफिसच्या बाहेर रात्री 11 वाजता उभे होते। त्या ठिकाणी जे गाडी घेऊन येत होते त्यावेळी एक ओळखीचा व्यक्ती होता, आशिष तिवारी, त्यांनी बॉनेटवर हात मारला आणि गाडी थांबवली। त्यांना वाटलं ओळखीचा व्यक्ती आहे, काय काम असेल, पण ज्यावेळी उतरला त्याला मिठी मारली, पकडलं आणि मिठी मारून दाबला आणि आजूबाजूने इकडनं दोन तिकडनं दोन सगळीकडे येऊन मुलं मारहाण सुरुवात केली। या भाईंदर वेस्ट मध्ये आम्ही खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा अशा प्रकारची काही घटना घडली तर त्याच्यावर कारवाई करायलाच लावणार। एक शिवसेनेचा कार्यकर्ता होता ज्याचं नाव आहे आशिष तिवारी, त्यांनी माझी गाडी थांबवली। तो माझी गलीमध्ये राहत होता, त्याला मी ओळखतो। मैं गाड़ी के नीचे उतरा तो उसने मुझे पकड़ लिया। यानी मला पकड़ लिया। पकड़ने के बाद उन्होंने मुझे अचानक से कई लड़के लोग आ गए इधर उधर से और उन्होंने मेरे साथ मारहाण की। मी सकाळी आलो होतो, सगळं प्रकरण मी साहेबांना सांगितलं। त्यांनी माझी एनसी घेतली, एनसी घेऊन मला सांगितले कारवाई करणार। संध्यापर्यंत काय कारवाई झाली। मीरा भाईंदरमधील पेणकरपाडा परिसरात शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्याशी संबंधित प्रकरणात पैसे वाटप केल्याचा आरोप समोर आलाय। रिया म्हात्रे यांच्या नावाने एका महिलेकडून लिफाफ्यांद्वारे पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी दाखल झाले असून संबंधित महिला आणि रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे। कारवाई आम्ही नाही केलेली। एक या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत म्हणून पोलीस स्टेशनला फोन आला होता आणि एपीएसटीला पण आम्ही कळवलेलं होतं। एपीएसटीला सुद्धा फोन गेलेला होता। त्यामुळं ज्या ठिकाणी पैसे वगैरे वाटतात यासाठी पोलीस आणि एपीएसटी वाले या ठिकाणी आलेले आहेत। एपीएसटी वाले जे आहे जे की इलेक्शन कमिशनचे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जसे तक्रारदारांनी त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या महिलेला त्या ठिकाणी चेक केलेला आहे। त्या ठिकाणी काही पैसे सापडलेले आहेत, ते पोलीस स्टेशनला ते पंचनामा करून घेऊन गेलेले आहेत पुढील कारवाईसाठी। आमचं काम आहे या ठिकाणी शांतता राखणे वगैरे, ते आम्ही करत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।